विचार करून करून जर जेवणात आज काय ह्या जर सुचत नसात तर माझं ह्यो ठरलेलो बेत म्हणजे ह्यो व्हेज पुलाव. एकदम साधं सोपं 15 मिनटात होणारो. त्यासाठी काय करायचा, तेलामध्ये ना खडे मसाले आधी परतून घ्यायचे. त्यानंतर कांदो टोमॅटो चांगलं असं नरम होईपर्यंत परतलो की आलं लसूण पेस्ट टाकायची. थोडं मोठं गॅस करून परतली की घालायची हळद, लाल मिरची पावडर आणि चवीपुरता मीठ. सगळे हे मसाले मिनिटभर परतले की घालायचा दही. ह्यानं दही इकडे ताजाच वापरायचा म्हणजे हॉटेलपेक्षा भारी असं पुलाव तुमचं घरच्या घरात तयार होतो. इकडे भाजी तुमच्या आवडीनुसार घालून घ्या. मी इकडे बटाटो, मटार, फरसबी, सिमला मिरची जा थोडा थोडा काय होता त्या सगळा वापरलं आहे आणि पनीर पण घातलं आहे. मस्त एकदा हलक्या हाताने परतला की याच्यामध्ये घालायची धने पावडर. याच्यामुळे तुमका कोणत्याही बाहेरच्या मसाल्याची गरज पण लागायची नाही. आता घालायचे हे तांदूळ, तर मी इकडे बासमती तांदूळ वापरलेले असं. पुन्हा एकदा हे तांदूळ असे हलक्या हाताने परतून घेतले की याच्यामध्ये घालायचा गरम पाणी. भाजी परतता परतता एका साईडला पाणी गरम करून घ्यायचा आणि ता असा ह्या पुलावामध्ये वापरायचा म्हणजे वेळ पण जास्त लागणार नाही. लगेच या पुलावाक उकळी पण येता आणि 2 शिट्ट्यामध्ये आपलं मस्त असं खळखळीत पुलाव तयार होता. अशा या गरमागरम पुलावावर वरून अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि थंडगार अशा कांद्याच्या कोशिंबीरीबरोबर खाऊ घ्यायची.